पिण्याचे पाणी तसेच फळबागांसाठी कुकडीचा आवर्तन सोडा अशी मागणी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। सध्या तीव्र स्वरूपाचा उन्हाळा असून सर्वच ठिकाणच्या पाण्याचे उगम आटून गेले, त्यामुळे पिण्याचं पाणी, शेतीसाठीचं आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। या पार्श्वभूमीवर कुकडी प्रकल्पातून आवर्तन सोडण्याची मागणी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पारनेर, श्रीगोंदे, कर्जत तालुक्यातील शेती पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पावर अवलंबून आहे। कुकडी प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे। या तिन्ही तालुक्यात माणसांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालाय। माणसांच्या पिण्याच्या पाण्यासह फळबागांना पाणी, जनावरांच्या पिण्यासाठी पाणी आणि चाऱ्यासाठी कुकडी प्रकल्पातून पाणी सोडणं अत्यंत गरजेचं आहे। पिंपळगाव जोगा धरणात उपलब्ध असलेल्या मृत साठ्यातून 3.5 TMC पाणी कुकडी डाव्या कालव्यात सोडण्याबाबत शासन स्तरावर परवानगीसह आदेश संबंधितांना देण्यात यावे, अशी मागणी खासदार लंके यांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।